नाव धनश्री थोरात माझं नाव रुजुता मोरे आणि आम्ही आज इंटरव्ह्यू घेतोय. तर माझा सर्वात पहिला प्रश्न, तुला डिझायनर का व्हावं वाटलं? कारण मला आधीपासून ड्रॉइंग हा सब्जेक्ट खूप आवडत होता आणि मला त्याच्यामध्ये करिअर करायची इच्छा होती म्हणून. आणि तुला सर्वात जास्त कोणता सब्जेक्ट आवडायचा आणि का? मला ॲनिमेशन आवडतं कारण मला स्केचेस करायला खूप आवडतं आणि ते मूवीज पण बघायला खूप आवडतात. करून घेतलं. सर आम्हाला थेरी बुक्स देत होते, थेरी पेपर देत होते, ते आम्ही रोज डेली सॉल्व करायचं. त्याच्याने जे के नॉलेज वाढलं आणि ड्रॉइंगचे पण पेपर घ्यायचे, प्रॅक्टिस पेपर, त्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह असे सब्जेक्ट कवर होत होते आणि थेरी पण घ्यायचे. आणि मग ह्या सर्वामध्ये असा कोणता सब्जेक्ट होता जो तुला अवघड गेला? पर्स्पेक्टिव्ह सब्जेक्ट मला खूप अवघड गेला कारण मला ते नीट जमत नव्हतं करायला. सर्वांनाच एक प्रश्न असतो की डिझायनिंग आणि 12th कशी मॅनेज करायची, तर तू कसं केलेलंस? मी डिझायनिंगकडे जास्त फोकस दिला आणि 12thकडे कमी दिला, मग त्याच्याने होऊन. 2 वर्षाचा प्रवास कसा होता तुझा क्लासमध्ये? खूप छान होता, खूप एक्साइटमेंट होते, खूप काही शिकायला पण भेटलं, कॉन्फिडन्स पण वाढला, खूप छान. आणि असं कोणता एखादं प्रोजेक्ट आहे का ज्यामुळे तुला खूप प्राऊड फील होतं, जे तू केलं असशील? आमच्या क्लासमध्ये एक्झिबिशन व्हायचे तर मी त्याच्यामध्ये सेलिंग करायला शिकली. मी जास्त बोलत नाही पण त्या म्हणजे याच्यामध्ये मी लोकांशी कम्युनिकेट करायला शिकली, माझे प्रोडक्ट सेल करायला शिकली. तो खूप छान एक्सपिरियन्स. अच्छा. आणि असे कोणते टूल्स किंवा टेक्निक्स आहे जे तुला खूप आवडता आणि ते तू सजेस्ट करशील पुढच्या लोकांना क्लासमध्ये? स्केचेस खूप करावे लागतात, म्हणजे त्याची प्रॅक्टिस डेली करायची बस. तू क्लासमध्ये ग्रुप प्रोजेक्ट्स वगैरे केले असतील तर कोणता असा ग्रुप प्रोजेक्ट आहे जो तुला खूप आवडला क्लासमध्ये? आम्ही कॉलेजला गेलो होतो तेव्हा तिथे ग्रुपमध्ये बेड बनवला होता फंक्शनल वगैरे, तो मला खूप आवडला होता. अच्छा. आणि कोणत्या कोणत्या कॉलेजेसची एंट्रन्स एक्झाम दिलेली आणि काही प्रॉब्लेम वगैरे आला की एक्झाम देताना वगैरे? मी UID, NID, ITM आणि MIT कॉलेज दिलेत आणि तेव्हा मला ITMमध्ये क्वेश्चन होता आणि कॅरेक्टर डिझाईन करायचं, तर तेव्हा मला ते सुचत नव्हतं वेळेवरती की काय बनवायचं, पण मग झालं होतं नंतर. तुला एखादी नवीन डिझाईन करण्यासाठी कुठून इन्स्पिरेशन भेटते किंवा तू कशी स्टार्ट करते एखादी नवीन डिझाईन तयार करायला? ते डिझाईनबद्दल जे माझ्या डोक्यामध्ये पॉईंट्स वगैरे आहेत ते मी आधी रफ लिहून घेते सगळे, मग त्याच्या रिलेटेड हळूहळू प्रोसेस करत करत मग ते पुढे जाते. तू तुझी क्रिएटिव्हिटी कशी वाढवलीस ह्या 2 वर्षात? मी खूप प्रॅक्टिस केली, थिंकिंग पॉवर वाढवण्यासाठी ऑब्झर्वेशन वाढवलं, वेगवेगळ्या गोष्टी सर्च करत राहिली. अच्छा. अशी कोणती मिस्टेक आहे का जी तू रिग्रेट करते एखादं काम वगैरे बद्दल? मी ॲनिमेशन रिलेटेड कॉमिक बनवली होती फोनवरती, ॲपवरती, आणि माझी बॅटरी कमी होती तर मी ते सेव्ह करायच्या ऐवजी डिलीट केलं घाईघाईमध्ये आणि ते पूर्ण कंप्लीट झालं होतं आणि मला ते परत करावं लागलं सगळं पूर्ण. ते खूप मोठं रिग्रेट. तर नवीन क्लासमधल्या स्टुडंटला तू काय सल्ला देशील? सर जे सांगतात ते करत राहा, स्केचेस करत राहा आणि सबमिशन वेळेवरती कंप्लीट करा. पुढच्या 5 वर्षात तू स्वतःला कुठे बघतेस?
मी स्वतःला 5 वर्षानंतर ॲज अ ॲनिमेटर स्टुडिओमध्ये वगैरे नाईस. आणि पालकांना काय सल्ला देशील? कारण डिझायनिंग म्हटलं की पालकांना जास्त माहीत नसतं, तर ते 12थकडे जास्त फोकस करायला लावता. तर तुझ्या एक्सपिरियन्सने काय सांगशील? स्केचिंग, त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन, अशा वेगवेगळ्या स्किल आपल्यामध्ये आल्या पाहिजे. ते जास्त इम्पॉर्टंट आहे. 12चे मार्क्स तसं पण कॉलेजमध्ये नंतर कोणीच विचारत नाही आणि मी पण सायन्स घेऊन ते केलं आहे, तर एवढं करायची गरज नाही पडत. कमी मार्कात पण होऊ शकतं. थँक्यू. थँक्यू सो मच.